गौतम हा जयला सांगत असतो की तू महिलांचा अपमान करतोस, हे तुला शोभत नाही. त्या महिलाची काही चुकी नाही, काहीतरी तिचा प्रॉब्लेम असेल म्हणून तिने स्वतःवर आरोप घेतला आणि ते तुझ्यावर सुद्धा तिने आरोप घेतलेला आहे आणि तुला जेलमध्ये टाकलेला आहे. त्यामुळे तू रागावू नकोस. तेव्हा जय हा विचार करतो, खरंच माझी चूक आहे का त्यांचीच चूक आहे? कारण की जयने सर्व महिलांना फायर केलेलं असतं, सर्व महिलांना कामावून टाकलेलं असतं. त्याला महिला आवडत नसतात, स्त्री आवडत नसतात. आणि श्रावरी ही देवापुढे प्रार्थना करते. ती म्हणते साहेबांना काही समजत नाही, त्यांना चांगली बुद्धी येऊ दे, जयला सुख समाधान शांती मिळू दे, असं ती देवाजवळ प्रार्थना करते. आणि मग ती ह्या विचारात असते की जय हा असा का वागतो. कारण की तिला वाटतं की प्रत्येक माणसाचा स्वभाव हा वेगळा असतो. मग तिची बहीण मोबाईल घेऊन पडलेली असते, ती सुद्धा फार नाटके करत असते. ती सर्व पाहत असते तिरक्या नजरेने आणि श्रावरीला सांगते की मला जरा मदत कर ना, मला हे काही समजत नाही, काय अभ्यास आहे. आणि ती मुद्दामून श्रावरीजवळ जाते. तिथे गेल्यानंतर ती श्रावरी तिला मदत करण्याचा प्रयत्न करते. दुसऱ्या ठिकाणी ही जी सायली असते, सायलीने जयला पोलीस स्टेशनमध्ये खोटा आरोप देऊन जेलमध्ये टाकलेलं असतं. त्यामुळे सायलीच्या आईवडील फार टेन्शनमध्ये असतात, भडकलेले असतात. ते म्हणतात का आपल्या मुलीने जयला जेलमध्ये टाकले आणि त्याचा भाऊ हिच्याशी कसं लग्न करणार, ह्या मुलीला समजत कसं नाही. परंतु सायलीने हे सर्व पैशासाठी केलेलं असतं.